साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत मागील काही महिन्यांपासून पालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात न होता ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे। अशीच ऑनलाईन पद्धतीची सभा सोमवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित करण्यात आली होती। मात्र ऑनलाईन सभेत सदस्यांना सहभागी होता येत नाही, शिवाय आपल्या तक्रारी आणि आपले म्हणणे देखील सभागृहात मांडता येत नाहीत। म्हणून महापौरांनी ऑनलाईन सभा न घेता ती सभागृहातच घ्यावी, अन्यथा खुल्या मैदानात घ्यावी अशी मागणी करत विरोधकांनी ऑनलाईन सभेच्या वेळी सत्ताधारी पक्षाचा धिक्कार असो, ऑनलाईन सभा घेणाऱ्या आयुक्तांचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली। विरोधकांचा गोंधळ पाहून महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते ऑनलाईन सभेत उपस्थित राहण्यासाठी आले असता विरोधकांनी पुन्हा महापौरांची खुर्ची पडवत ऑनलाईन सभा घेऊ नका म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात केली। यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदन शिवे यांनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेऊ नका, सभागृहात चला, नसेल तर खुल्या मैदानात चला असं म्हणत महापौर, सभागृह नेत्यांना सभा चालू होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी सभागृह नेते श्रीनिवास कल्ली यांनी सभागृहात सभा चालविण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून घेऊन या असं म्हणत विरोधकांच्या विरोधाला सभागृह नेते श्रीनिवास कल्ली यांनी प्रत्युत्तर दिलं। यावेळी सभागृह नेते श्रीनिवास कल्ली आणि विरोधकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली। वारंवार विनंती करून देखील पालिका आयुक्त आणि महापौर हे ऑनलाईन सभा घेण्यामध्येच व्यस्त आहेत। जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सभागृहात होते, स्मार्ट सिटीची बैठक देखील सभागृहात होते, शिवाय विधानसभा आणि लोकसभेची सभा देखील सभागृहात सार्वजनिक पद्धतीने घेतली जाते, पण पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने बोलवली जाते असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रश्नात घेण्याचा प्रयत्न केला। 3 जलशुद्धीकरण केंद्र आहेत सोलापूर शहरातले, एक सोरेगावचं, दुसरं पाकणीचं आणि ब्रिटिशकालीन असणारं आपलं भवानीपेठ। आज उजनीचं धरण वसंडून वाहत आहे, 60 TMC पाणी वाया गेलं, हिप्परग्याला पाणी वसंडून आहे, हाऊसला पाणी भरपूर आहे। या सोलापूर शहरामध्ये नाले साफसफाई करण्यासाठी 1 कोटी रुपये तरतूद करून ठेवली, नाले तर साफ झाले नाहीत, कागदावर झाले, पाणी वसंडून वाहत आहे। ऐन नवरात्राच्या काळामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीने हिंदुत्ववादी पार्टी म्हणणारे हिंदूंच्या सणाला हीच लोक हिंदूंच्या सणाला का पाणी बंद पाडता म्हणून एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारले। आज त्यांना आठवण करून देतो मी, आज नवरात्र चालू आहे, दुर्गा पूजा चालू आहे, त्याच्या पहिल्या दिवशी पाणी बंद पाडले, ह्याचा हेतू काय? म्हणजे या सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली, बिडी घरकुल पासून शेळकेपर्यंत पाणीच पाणी होतं। त्यांच्या आमदारांनी म्हटलं की पुढच्या वर्षी पाणी दिसणार नाही, माझ्या पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं। परंतु आज महापालिकेमध्ये सत्ता घेताना आम्ही दररोज पाणी देऊ, मुबलक पाणी देऊ म्हणणारे आज आठवड्याला पाणी। काय चाललंय? आज 6 महिने झालं सभा होत नाही। आमच्यासारख्या भांडणाऱ्या नगरसेवकाला या सभागृहामध्ये आल्यानंतर कोरोना आम्हाला संक्रमण झाला, 8 नगरसेवकाला 8 अधिकाऱ्याला ह्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि या शहरासाठी भांडणारे आम्ही नगरसेवक म्हणून आज आम्ही युसीद्वारे सभा घ्यायला आमचा विरोध आहे।
सभा ही सभागृहामध्ये झाली पाहिजे. मग ते कुठलंही सभागृह असू द्या, होम मैदानच्या चिखलामध्ये सुद्धा बसायला आम्ही या ठिकाणी तयार आहे सोलापूरच्या जनतेसाठी. सोलापूर महापालिकेमध्ये सर्व विरोधी पक्षाचे गटनेते चेतन भाऊ, आनंददादा, रियाजभाई आणि त्या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ माजी सभागृह नेते सुरेश अण्णा देखील त्या VC द्वारे सभेला आमच्या सोबत होते. आम्ही सर्वांनी मिळून माननीय आयुक्तांना आणि माननीय महापौरांना लेखी निवेदन दिलेलं होतं. तरी देखील त्या निवेदनाचा विचार न करता, शासनाकडे पाठपुरावा न करता, शहराचे गांभीर्याचे विषय असताना विषयपत्रिकेवर आणि गेले 4 दिवस झालं सोलापूर शहरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं शहरामध्ये घरोघरी सर्वांच्या पाणी गेलेलं आहे. असा गांभीर्याचा विषय असताना प्रशासनाच्या वतीनं कोविडवर 37 कोटी रुपये खर्च गेलेला आहे. त्याचं देखील उत्तर आम्हाला सभागृहात मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही माननीय महापौरांनी सभागृह नेत्यांना सर्वांना विनंती केलेली आहे की आपण सभा ही सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिर असेल, नियोजन भवन असेल किंवा अन्य कोणता चांगला पर्याय असेल त्या ठिकाणी घ्यावा असं आमच्या सर्व विरोधकाचं मत आहे. ऑक्टोबर या ठिकाणी आम्ही सर्व गटनेते विरोधी पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी VC द्वारे सहभाग घ्या म्हणून कमिशनर साहेबांनी आणि महापौरांनी सर्वांना सांगितलेलं आहे. परंतु आमचा त्याला विरोध आहे. कारण VC द्वारे हे एकमेकाशी व्यवस्थित बोललं जात नाहीये. जे सभागृहात आपण आमने सामने जे बोलू, जनतेचा प्रश्न मांडू, ते लोकांना कळायला पाहिजे. कारण हे VC द्वारे म्हटलं तर आपापल्या मध्येच राहते, ते काय म्हटलं ते लोकांपर्यंत जातच नाहीये. त्यासाठी आम्हाला आमचा विरोध आहे. VC द्वारे नको आहे. हे पाण्याचा प्रश्न आहे. कारण हे पावसाचं पाणी प्रत्येकाच्या घरात असं घुसलेलं आहे. प्रत्येकावर वाईट वेळ आलेली आहे सध्या. कोरोनाचं झालं तर हे सुरू झालेलं आहे पावसामुळं आणि अत्यंत सर्वांचं गरिबांचं नुकसान झालेलं आहे. झोपडपट्टीत पाणी गेलेलं आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी काय पर्याय योजना करतात आणि त्यांना काय मदत करतात हे करण्याचं सोडून त्यांनी VC द्वारे हे मीटिंग घेतात, बोर्ड घेतात. हे चुकीचं आहे आणि आमचा त्याला विरोध आहे. महापौरांना भेटून, आयुक्तांना भेटून ऑनलाईन सभेला आम्ही विरोध केला होता आणि 3 सभा या ठिकाणी सभागृहात झाल्या होत्या. आज आणखी महापौरांनी ऑनलाईन सभा काढलेली आहे. आमचा सगळ्यांचा त्याला विरोध राहणार आहे. सोलापूर शहराच्या विकासाला खीळ कोणी घालणार नाही. आता देखील आम्ही सगळे आनंदाचा आमचे कार्यकर्ते आडम असतील, किसनदादा असेल, आमचे खैरदे असेल, आम्ही सगळ्यांनी सभागृहात चालवा आणि सभा चालवा. विकासाला आम्ही कोण खीळ घालणार नाही. पण या ठिकाणी महापौर जर आमचा अधिकार काढून घेत असेल, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हद्दीमध्ये आयुक्त असतील, सगळ्यांनी पावसाच्या अगोदर जे गटारी साफ करायच्या होत्या. फक्त कोविडचा यांना एकच येड लागलेला आहे. सोलापूर शहरामधल्या गटारी कुठल्या, नाले दुरुस्ती कुठल्या झाल्या नसल्यामुळं अनेक लोकांच्या घरात या ठिकाणी पाणी घुसलंय. सोलापूर शहरामध्ये भर नवरात्रमध्ये हिंदूच्या सणाला हिंदूच्या मतभेदीने सत्तेवर आलेले लोक आहेत. आज 7-7 दिवस यांनी पाणी देऊ शकत नाहीत. हे विषय ह्या सभागृहात आम्ही मांडलं पाहिजे ना. जर तुम्ही आमचा अधिकार या ठिकाणी काढून घेत असाल तर आमच्या सगळ्या नगरसेवकाचा, सगळ्यांचा या ठिकाणी त्याला विरोध राहणार आहे. जे काय आमने सामने उद्या आम्ही सभा चालवा म्हणून या ठिकाणी विनंती केली आहे. सभा हुतात्मध्ये घेऊ दे, पार्क मैदानावर घेऊ दे, महानगरपालिकेच्या ह्या समोरच्या पटांगणामध्ये घेऊ दे, पण सभा ही झाली पाहिजे. सभा सोलापूर शहराचा आवाज आहे. तो आवाज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमचा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलं. सत्ताधाऱ्याने चोरी चुपके चुपके सभा घेण्याचा डाव आखण्यात आला होता. म्हणजे हे मलिद्याचे विषय मारून घेऊन जाण्याचे यांचा डाव आहे. परंतु आम्ही सर्व विरोधी एकत्र येऊन यांचा हे डाव यशस्वी होऊ देणार नाही. यांचं असं म्हणणं आहे की VC द्वारे सभा घ्या. सोलापूर शहराचे जे जनतेचे जे विषय आहे ते कुठं मांडायचे आहे. आणि हे सभा म्हणजे असं काय नाही. हे सभा यांची कशी आहे, बेखुदी बेसबब नहीं गालिब, बेखुदी बेसबब नहीं गालिब, कुछ तो है जिसकी पर्दादारी आहे. नियोजन भवन आहे सभा घ्यायला आणि स्मार्ट सिटीचे सभे होते आहेत, बैठका होते आहेत आणि शरद पवार साहेब आलेत. 500 लोकांसोबत त्यांची बैठक झाली आणि हे सभा का बरं होऊ शकत नाही 100 लोकांची. बिहारमध्ये 5-5 हजार लोक जमा झालेले आहेत. मग विषय जे आहेत जनतेचे विषय, हे जनतेचा पैसा आहे का, आमच्या घरचा पैसा नाही, तुमच्या घरचा पैसा नाही, जनतेचा पैसा आहे. जनतेला हिशेब द्यावा लागेल आपल्याला. त्यासाठी आमच्या विरोध्यांचं एकच म्हणणं आहे की आपण सभागृहात सभा घ्यावा. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे या मताशी आम्ही विरोधकांसोबत आहोत. मात्र पालिकेची सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे या मताशी देखील आम्ही ठाम आहोत, असं म्हणत विरोधी पक्षनेते महेश कोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. की
आम्ही सर्व विरोधी पक्षाबरोबर निश्चित आहोत आणि सोलापूर शहराचं जे पाणी विस्कळीत झालेलं आहे ते व्यवस्थित लवकरात लवकर करावं. वास्तविक इतकं पाणी असताना सुद्धा 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी येते हे सोलापूरकरांचं दुर्दैव आहे. ॲक्च्युअल 2 दिवसाला आड पाणी तरी आत्ता ह्या पिरियडमध्ये तरी निश्चित पूर्ण व्यवस्थित मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. ऑनलाईन भूमिका आमच्या मुख्यमंत्री असल्यामुळं आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्या निर्णय घेतलेला असल्यामुळे आम्ही ऑनलाईनच्या समर्थन करतो. दरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना भेटण्यासाठी आम्हाला मध्ये जाऊ द्या असं म्हणत असतानाच विरोधक आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला. काय म्हटलं ते आम्ही चर्चा करू 2 मिनिटात येतो.